शहरामध्ये पेक्षा आमच्या खेड्यात असं वाटतं स्वर्ग से सुंदर। आत्ता आपण सटाणा नाक्याच्या पुढील भाग सरस्वती स्टील फर्निचरच्या बाजूला विजय कॉलनी हा एरिया आहे। इथे काही वयस्कर लोक इथे गप्पा मारत बसलेले आहे। आपण त्यांच्यापर्यंत जाणून घेऊया महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागलेल्या, महानगरपालिकाहून 25 वर्ष झालेली आहेत, टॅक्सेशन वाढलेलं आहे, परंतु महानगरपालिकेकडनं ज्या मूलभूत सुविधा आपल्याला अपेक्षित आहे त्या खऱ्या अर्थाने त्यांना कशा मिळत आहेत का नाही, काय त्यांच्या अपेक्षा आपण जाणून घेऊया। दादा काय नाव आपलं? संजय माधवराव अहिरे, कुठे राहता आपण? तुळजाभवानी नगर। काय म्हणाल आपण? आमचं असं म्हणणं आहे, उमेदवार लोक व्यवस्थितपणे लक्ष देत नाहीत, गटारी काढणारे येत नाही, झाडू मारणारे येत नाहीत आणि उद्धटपणे बोलतात, आम्ही पैसे देऊन निवडून आलो, आम्हाला काही सांगू नका, येऊ नका, देऊ नका असेही बोलतात। पैसा घेणारा घेतो, जो नाही घेत त्यालाही बदनाम करतात। अच्छा, म्हणजे कशा पद्धतीने? हे निवडणूक आले त्या टायमाला पैसे मागतात, देणाऱ्यांना देतात ते पैसे उमेदवार लोक, पण जो नाही घेत त्याला पण बदनाम होतो तो मनुष्य पण, असं आमचं म्हणणं आहे। अच्छा, म्हणजे हां, झाडू मारणारा यायला पाहिजे, गटारी काढणारा यायला पाहिजे। गटर काढायला सांगितलं, तिकडे काही गटरीमध्ये घाणच नाही आहे, तिकडे काय फरशाच ठेवल्या आहेत, आम्ही काय हातच लावणार नाहीत, असे पण उत्तरं देतात। गटारी काढायला रेग्युलर? हां, बोला। गटारी काढायला रेग्युलर येत नाहीत, 2-4-8 दिवसात एका दिवशी येतात। त्यांना सांगावं तर ते कचरा गाडी, घंटा गाडी येते, ते म्हणतात तुमच्या हाताने टाका, अर्धवट रस्त्यातून टर्न मारून निघून जातात, 1 मिनिट थांबत नाहीत। महानगरपालिका झाल्यानंतर आपण सुविधा आपल्याला मिळायला पाहिजे होत्या, पण त्या न मिळता, म्हणजे असं वाटतं का कुठे की ग्रामपंचायत चांगली होती का महानगरपालिका चांगली? ग्रामपंचायत चांगली होती बुवा त्या हिशोबाने। ग्रामपंचायत चांगली। बरं, 4 नगरसेवकचा जो प्रभाग आहे तर एकच पाहिजे होता का कसं? दादा आपलं काय नाव? दादा आपलं काय नाव? एकच पाहिलं होतं। आपलं काय नाव? काशीनाथ देवराम मायरे। हां, कुठे राहता आपण? या परशुराम नगर विजय कॉलनीच्या बाजूला। बरं, काय मत आहे आपलं? गटरी साहेब करायला येत नाही, आमच्याकडे तर महिना येत नाही, ते झाडणारे येत नाही, लाईट देवही लागत नाही, रस्त्यात खड्डे, पावसाळ्यात तर पाणी तुंबलेलं असतं। अच्छा, कसा नगरसेवक आपल्याला अपेक्षित आहे? आता नगरसेवकाच्या आपल्या निवडणुका लागलेल्या आहे, तर भावी नगरसेवक कसा असावा, काय वाटतं तुम्हाला? सर्व काम करणारा असावा। सर्व काम करणारा असावा। हां, ज्याने जे सांगितलं त्याला सगळ्यांच्या सुविधा, कोणाची अडीअडचण काय आहे ती ऐकायला पाहिजे। लोक ऐकत नाही। 5 वर्षाचा वचननामा देतात, आम्ही असं तसं करू, पण आपण आता इतके वर्ष झाले, आपण अनेक निवडणुकांमध्ये मतदान केलेलं असेल, त्यांचे वचननामा ते करतात का पूर्ण? नाही करत। वचननामा आरोप फिरून पाहत नाही, येत नाही ते, तर फोन केला तरी येत नाही, ते फोन केला तरी येत नाही ना। आता तुम्ही म्हणतायत की आता भावी नगरसेवक जो आता असं वाटतं की आता ऐकतील का नाही, काय वाटतं? आता ऐकतील, तसंच होईल परत? हां, परत तसंच होईल, ते कुठे ऐकणार आहेत का आता? दादा, महिलांसाठी आपण बघतोय महानगरपालिका आहे, महिला बाजारामध्ये खरेदीला जातात, इकडे तिकडे जातात, महिलांसाठी सुलभ शौचालय किंवा त्यांच्यासाठी जे वॉशरूम पाहिजे अशा पद्धतीचे काही झालेलं आहे का नगरपालिकेकडनं? काहीच झालेलं नाही आहे। उलटे टवाळके पोरे त्रास देतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष येतं। मग ते असे स्वच्छतागृह नक्कीच व्हायला पाहिजे असं वाटतं ना आपल्याला? मग स्वच्छतागृह व्हायलाच पाहिजे। महिलांसाठी स्वच्छतागृह जागेवर असले पाहिजे। महिलांसाठी स्वच्छतागृह जागेवर असले पाहिजे। मालेगाव महानगरपालिका एवढी मोठी आहे, महिला अनेक जागेवर बाजारात जातात आणि अक्षरशः त्यांना या स्वच्छतागृह नसल्यामुळे त्यांचे खूप अतोनात हाल होताना आपल्याला दिसतात। महानगरपालिकाहून 25 वर्ष झाले, परंतु एक साधी गोष्ट अजून महिलांसाठी नाही, ही खंत आहे। अशी खंत या अनेकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे। भावी नगरसेवकांनी तरी या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यावं आणि या गोष्टीची पूर्तता करावी, ज्या कमतरता आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे। दादा काय नाव आपलं? सुखलाल मुकुंदा काळे। कुठे राहता आपण? आपण गाण्याला राहतो। मी गाण्याला राहता? आपण मालेगावला वरच्यावरती येता का इथे? नाही, मी इथं राहतो, पण माझं गाव, शेती बाडी सगळं गाणं आहे, मी इथंच राहतो। बरं, आमच्या खेड्यामध्ये अशी प्रथा आहे, टॅन जवळ मुत्री, बाईंची बी माणसांची बी। परत सरकारी संडास बांधले, तिथं नळाची टाकी ठेवली। आपण काही ठिकाणी 2 रुपये घेता, काही ठिकाणी 3 रुपये घेता, काही ठिकाणी काहीच घेत नाही, अशी व्यवस्था झाली। आणि अशा आमच्या गरीब अशा म्हाताऱ्या माणसांना बसायला पारा बांधलाय, भारी शेड बांधले। वा वा। तिथं आम्ही सहज गप्पा मारत बसतो,
सगळे मंडळी वयस्कर मंडळी मारुतीचा पार असो तिथं त्यांनी शेडं सुडं बांधून दिले अगदी व्यवस्थित. शहरामध्ये पेक्षा आमच्या खेड्यात असं वाटतं स्वर्गसे सुंदर. अच्छा, असं भारी आहे आमचं वालं. अतिशय खूप बोलकी प्रतिक्रिया यांनी व्यक्त केली आहे की या अशा मालेगावसारख्या महानगरपालिकापेक्षा आमचं खेडं जे आहे ते स्वर्गाचे सुंदर आहे. तिथे टॅक्सही नाही एवढे काही नाही, परंतु सुविधा मात्र भरपूर आहेत. अतिशय महत्त्वाचा मुद्दा बाबांनी मांडला. बाबा, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मालेगावातील सोयगाव येथील पुंडलिक नगर या एरियामध्ये आपण आलेलो आहे. आपण जाणून घेऊ, इथे ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत, अनेक नागरिक आपल्यासोबत आहेत. आपण जाणून घेऊया महानगरपालिकेसंदर्भात त्यांची काय मतं आहेत. दादा, आपलं काय नाव? अण्णा सुरोशी. अण्णा सुरेशी, मला असं सांगा, आपण कुठे राहतात? इथे या ठिकाणी इथे? अच्छा, या इथेच राहतात. महानगरपालिका झाल्यानंतर आपल्याला टॅक्सेशन वाढले, पण ज्या मूलभूत सुविधा असतात, रस्ते आहे, पाणी आहे, साफसफाई आहे, या गोष्टी आपल्याला मिळत आहेत का? काय म्हणाल आपण? गटर आहे बाजूला, हां, तिला पाणी कुणी काही टाकतात त्या गटरीमध्ये, झाकण नाही गटरींना, पुढं आणला का टाक. आजूबाजू शेजारी लोकांना गटर जाम होऊन जाते, त्याला वास तो आम्हाला यायला खूप अडचण आहे. बरं. नंतर दुसरी काय आणखी अडचण, ही जे घरपट्टी नळपट्टी ना खूप रेट लावले आहे त्यांनी. थोडं टक्केवारी कमी करा, आम्ही पैसे भरू ना. मग या गटारी साफ होत नाही का? इथे रेग्युलर कोणी साफ करायला येतं का नाही? साफ करतात बा थोडंफार, पण तशी होऊन जाते गटार. त्याला झाकण पाहिजे म्हणून. अच्छा. रोड मी खड्डे झाले रोडात, अक्षर होतात. रिक्षावाले, मोटरसायकलवाले बेरास चालवतात गाड्या. बरं. असं रस्ते खराब झालेले आहेत. आता नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, आता नगरसेवक निवडून येतील. भावी नगरसेवकाकडनं काय अपेक्षा? भावी नगरसेवकाकडून आपल्याला काय वाटतं? आम्हाला असं वाटतं भावी नगरसेवक जरूर आला पाहिजे, त्यांनी कामं व्यवस्थित केले पाहिजे. लायटिंग वगैरे किंवा हे नळाचं नळ पाणी आहे ना, हॅलो, आपलं पियायचं पाणी ते मोबलत मिळत नाही, किंवा 8 दिवसात 4 दिवसात येतं पाणी. अच्छा. लोक शेळं पाणी पितात, बोरीचं पाणी प्यायला लागून गेले. अच्छा. आमच्या एरियामध्ये अशी दखल आहे माझी. मग मागच्या नगरसेवकांना आपण अशा तक्रारी केल्या का? त्यांनी ते सोडवण्याचा प्रयत्न केला का? किंवा आता येणारे नगरसेवक जे आहेत ते सोडवतील असं वाटतं का आपल्याला? काय वाटतं? नाही, वाटतं आम्हाला 100% वाटतं. आता आपले प्रश्न सोडवतील? हो, सोडवतील. अच्छा. भावी नगरसेवक आता ज्या काही समस्या आहेत त्या सोडवतील असं त्यांचं मत आहे. मालेगावातील सटाणा नाका एरियामध्ये आपण ॲरोमा थिएटरच्या जवळ आलेलो आहे. इथे एक महिला आपल्यासोबत आहे, या ताई आहे, यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय. ताई, मालेगाव महानगरपालिकेकडनं काय आपल्याला अपेक्षित आहे? अपेक्षा एकच आहे बुवा, आता महिलांना असं शौचालय ते असं पाहिजे बुवा. थोडी रस्त्यावर धूळ असते, थोडी अडचणी येत असते, त्या नाही पाहिजे बुवा. सुधारणा झाली पाहिजे अजून काही. अच्छा. रस्त्याच्या वगैरे काय अवस्था आहे? थोडी धूळ येते. अच्छा. खड्डे आहे. खड्डे आहेत. हे सगळं सुधारलं. व्यवस्थित केलं गेलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद. आपण आमच्याशी बोलला, आपले आभार वाटतो. हां, या ताई आपल्याबरोबर आहे. जाणून, ताई काय नाव आपलं? मीना मोरे. कुठे राहतात आपण? सटाणा नाका. काय म्हणाल आपण? आता निवडणुका लागलेल्या आहेत महानगरपालिका. भावी नगरसेवक कसा अपेक्षित आहे आणि काय कामं झाली पाहिजे महानगरपालिकेकडनं? आमचं तर रोडचे वगैरे कामं आता सध्या चालू आहेत, गटारी आता होत आहेत. अच्छा. हां, साफसफाईचं जरा पाहिजे ह्या रोडाने वगैरे, जास्त अपेक्षा आहे. अच्छा. रस्ते चांगले पाहिजे, साफसफाई झाली पाहिजे, साफसफाई कचरा, रस्तेही चांगले पाहिजे, कचराही खूप राहतो बघा. अच्छा. कचरा उचलणारा जी गाडी आहे, कचरा उचलणार, ती रोज येते का हो आपल्याकडे? हो, आमच्याकडे येते. आता मध्ये थोडं रोडचं काम चालू आहे ना, 2 दिवस आले. बरं, पाणी पुरवठ्यासंदर्भात काय म्हणाल आपण? नाही, पाणी पुरवठ्याचं येतं, 2 दिवस आले. बरं, आता काय अपेक्षित आहे? म्हणजे अजून काय झालं पाहिजे? महिलांसाठी काय व्यवस्था केल्या पाहिजे? ते स्वच्छतागृह वगैरे जरा पाहिजे इथे. अच्छा. महिलांसाठी स्वच्छतागृह. मग आता येणाऱ्या नगरसेवकांना आपण हे आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या सांगणार का आपण? मग सांगू ना, त्या पूर्ण होतील असं वाटतं आपल्याला? आम्ही तर अपेक्षा करतोय त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.